महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। नांदेड शहरातील सिडको भागातील MIDC परिसरातील तिरुमल्ला ऑइलमध्ये स्फोट झाल्याची घटना रविवारी दुपारी 12:30 वाजताच्या दरम्यान घडली। या स्फोटामध्ये ऑइल मिलमध्ये असलेले 5 जण गंभीर जखमी झाले आहेत। शहराजवळील कवठा भागातील भंगार दुकानाच्या साहित्याला आग लागल्याची घटना ताजी असतानाच रविवारी MIDC भागातील तिरुमल्ला ऑइल मिलमध्ये भीषण स्फोट होऊन मिलला आग लागली। यावेळी ऑइल मिलमध्ये असलेले सुमित बंडेवार, हर्षद कोतावार, सुधाकर बंडेवार व अन्य 2 जण आगीत गंभीर जखमी झाले। यापैकी गंभीर जखमी असलेल्या वरील 3घांवर शिवाजीनगर येथील खासगी रुग्णालयात तर अन्य 2घांवर कवठा रोडवरील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। यापैकी 3घांची तब्येत चिंताजनक असून या 3घांना छत्रपती संभाजीनगर व मुंबई येथे रेफर करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळाली। आगीच्या घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या 2 अग्निबंब व MIDCच्या एका अग्निबंबाने 2 तासाच्या परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळविले। नेमकी आग कशामुळे लागली आणि नुकसान किती झाले हे अद्याप समजू शकले नाही। आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाने अधिकारी केरोजी दासरे, उप अग्निशमन अधिकारी कांबळे, फायरमॅन कदम, शिंदे, ताडे, नरवाडे आदींनी प्रयत्न केले। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट भीमराव हैतबे, नांदेड। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।